कागलमधील बापूसाहेब महाराज चौकात बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते तालुक्यातील 4289 बांधकाम कामगारांना संच वाटप करण्यात आलं। यावेळी बोलताना नामदार हसन मुश्रीफ यांनी निवडणुकीत विरोधकांनी आपल्याला अडचणीत आणून पराभूत करण्यासाठी अनेक खेळी खेळल्या, मात्र आपल्याला विजयाबद्दल ठाम विश्वास होता असं सांगितलं। परमेश्वराचा आशीर्वाद आणि गोरगरिबांच्या तगड्या ताकदीनं आपल्याला विजयापर्यंत नेलं असंही त्यांनी नमूद केलं। बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कागल विधानसभा मतदारसंघात नोंदणी केलेल्या 72,000 कामगारांनी नियमित नूतनीकरण करावं असं आवाहन नामदार मुश्रीफ यांनी केलं। कामगारांसाठी शासनानं प्रथमच आरोग्यविषयक योजना सुरू केली आहे। यामध्ये कोल्हापुरातील 5 रुग्णालयांमध्ये 2 लाखांपर्यंत मोफत उपचार केले जाणार असून 5,000 रुपयांपर्यंतची रोगप्रतिकारक औषधंही मोफत दिली जाणार आहेत। लोकांसाठी शासनाच्या विविध योजना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महायुतीला येत्या निवडणुकांमध्ये यश मिळवून द्यावं असं आवाहन नामदार मुश्रीफ यांनी केलं। जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी सामान्य माणसांचे अश्रू पुसण्याचं काम करणाऱ्या नामदार हसन मुश्रीफांच्या पाठीशी ठामपणे राहा असं आवाहन केलं। माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी कामगार मंत्री असताना नामदार हसन मुश्रीफ यांनी बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचं महत्त्वाचं काम केलं असून गोरगरिबांच्या कामांच्या बाबतीत विरोधकांची नामदार मुश्रीफांशी तुलना होऊ शकत नसल्याचं सांगितलं। या कार्यक्रमात सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी बांधकाम कामगारांसाठी असलेल्या योजनांची माहिती सांगून त्यांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं। यावेळी चंद्रकांत गवळी, प्रवीण काळबर, संजय चितारी यांनी मनोगत व्यक्त केली। या कार्यक्रमाला मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, नवल बोते, असलम मुजावर, अशोक वड्ड, नवाज मुश्रीफ, इरफान मुजावर, पंकज खलीप, किरण मुळीक, शानूर पखाली, माधवी मोरबाळे यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।